सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. बघा, 30 डेज प्लॅन बनवतो आपण स्वच्छता निषेध तांत्रिक डायरी हे पुस्तक वाचण्यासंदर्भात. मी स्वतः तुम्हाला या संदर्भात पूर्ण माहिती देतोय. बघा, तुम्ही पहिले 5 दिवस अभ्यास केले, डे 1 पासून ते डे 5 पर्यंत. ओके, आता आजचा जो दिवस असेल तो रिव्हिजन डे असेल. ओके, रिव्हिजन म्हणजे तुम्ही जे अभ्यास केले त्याचं हे करायचं आहे. मी जास्त काही सांगणार नाही, परंतु मोजक्या शब्दात म्हणजे 2 मिनिटात सांगेल. एक लक्षात घ्या, स्पर्धा परीक्षेमध्ये आपण ज्यावेळेस 10 पुस्तकं वाचतो त्याला काही अर्थ नाही, परंतु एक पुस्तक ज्यावेळेस 10 वेळेस वाचता त्यावेळेस तुमच्या अभ्यासामध्ये ॲक्युरसी आणि त्यानंतर इफिशियन्सी आणि नोकरी लागण्याची प्रोबॅबिलिटी ओके, ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या वाढत असतात, बरोबर. आणि हे जे स्पर्धा परीक्षेमधलं तत्व आहे ते आहे रीड लेस रिवाइज मोर. तुम्हाला मी अक्षरशः सांगतो, आता मी काही एक पुस्तक नाही लिहिलं, अंगणवाडी मुख्य सेविका लिहिले, ग्रामसेवक लिहिलेले, ग्रामसेवक तांत्रिक डायरी, कृषी सेवक तांत्रिक डायरी लिहिलेले आहे, पशुसंवर्धन तांत्रिक डायरी लिहिलेलं आहे, त्यानंतर आरोग्य विभाग तांत्रिक डायरी लिहिलेलं आहे, त्यात ENM GNMच्या सगळ्या प्रश्नपत्रिका, स्वच्छता सगळ्या प्रश्नपत्रिका अभ्यास केलेला आहे. त्यावरून माझा अनुभव सांगतो की रिपिटेशन हे वैशिष्ट्य आहे स्पर्धा परीक्षेचं, आणि ते पण 70 ते 80%. प्रत्येक वेळेस नवीन नाही घेत. कसं घेणार तेच ते प्रश्न आहे. म्हणून मी एक सांगतोय की प्रत्येक वेळेस मी सांगतोय की रीड लेस बट रिवाइज मोर. हे तत्व जर तुम्ही अंगीकारलं तर तुम्हाला अभ्यासामध्ये सातत्य म्हणजे यश मिळवण्याची जास्त शक्यता असते. आणि असं नाही की 4-4 वर्ष अभ्यास करावा असातला काही भाग नसतो. ओके, कॉन्सन्ट्रेशन करून वाचलं की मोजक्या एखादी वर्षामध्ये पोस्ट सरळ शिवची आरामशीर निघते. इव्हन स्पर्धा परीक्षेची UPSCची देखील काढतात. ओके, आता आपण आतापर्यंत वाचलेली प्रकरणं हे घ्या. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची संरचना आहे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरोग्य विभागाची जबाबदाऱ्या, हे छोटंसं प्रकरण आहे, जास्त टेन्शन पण नाही तुम्हाला. संसर्गजन्य व संसर्ग आजाराचे विज्ञान, आजाराचे प्रसारण व नियंत्रण, साथीच्या रोगाचे प्रसारण व नियंत्रण, आणि माता व बालकल्याण प्रजनन संस्था. ओके, त्यानंतर पोषण प्रकरण आणि संसर्गजन्य व संसर्ग आजाराचे विज्ञान, हे जे 2 प्रकरण आहेत हे मोस्टली तुम्हाला व्यवस्थितरित्या करायचे आहेत. प्रत्येक प्रकरण व्यवस्थित आहे करायचं आहे, परंतु सांगतोय की प्रश्नाचा ह्याचा डाटा जास्त आहे आणि ह्याचा डाटा जास्त आहे, परंतु हेच नाही चुकणार. तुमचे प्रश्न सोपे आहे, परंतु डाटा आहे परीक्षेला विचारण्यासारखं. ह्याच्यामध्ये थोडंसं नवीन विद्यार्थ्यांना अडचण येऊ शकते, औषधं, लसीकरण ह्याच्यामध्ये, परंतु एवढं काही नाही. ह्याच्या सार्वजनिक आरोग्य रचनेमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र ह्या संदर्भात माहिती आहे की लोकसंख्या निकष वगैरे, हे पण काही नाही, परंतु 2-3 वेळेस वाचल्यानंतर क्लिअर कट राहील. म्हणजे तुम्हाला पहिले 5 प्रकरण झाल्यावर सगळं वाचले तुम्ही, आणि आता तुम्हाला आजचा जो डे असेल तो रिव्हिजन डे असेल, म्हणजे उजळणी करायची आहे प्रकरणाचं. आणि जे स्वतःच्या स्ट्रॅटेजीने अभ्यास करतात त्यांना मी कुठल्याही प्रकारचं म्हणत नाही की ही मलाच फॉलो करा, असं नाही आहे. फक्त तुम्ही एक लक्षात घ्या की रिव्हिजन झालं पाहिजे प्रत्येक अभ्यासाच्या नंतर. रोजच्या रोज झालेलं तर बेटर राहील, परंतु आज 6वा दिवस आहे, रिव्हिजन करा, PYQ सोडवा. ओके, तुम्ही रिव्हिजन करत असताना काय करता, अंडरलाईन केलेले पॉईंट्सकडे फोकस करा तुम्ही स्वतःचे पण. आणि मी जे चार्ट्स दिले चार्ट्सला एक काहीतरी महत्त्व आहे, त्या चार्ट्सकडे बघा तुम्ही. ओके, त्यानंतर तुम्हाला स्वच्छता तांत्रिक डायरी हे पुस्तक घेतलं नसेल तर कृपया हे पुस्तक घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या मी ही सगळी लिंक वगैरे देतो. आणि मेंटरशिप प्रोग्राम आपला आहे, ही व्हिडिओ तुम्हाला मेंटरशिप प्रोग्राममध्ये पण मिळेल. त्यामध्ये पोषण आहे, संसर्गजन्य आजार, रोगविज्ञान, जीवाणूजन्य आजार, हे सगळे व्हिडिओ पण अपलोड केलेले आहेत. आता राहिलेले पेंडिंग व्हिडिओ पण मी तिथं अपलोड करणार आहे. कृपया करून तुम्ही मेंटरशिप प्रोग्राम जॉईन करावा असं माझी विनंती राहील. आता ही पुस्तकची सॅम्पल कॉपी वगैरे सगळं तुम्हाला टेलिग्रामवर उपलब्ध होऊन जाईल. ओके, सगळं तुम्हाला प्रॉपर अवेलेबल करून देतोय. प्रयत्न तर तेवढा आहे की बघा, सेंट्रल इन्स्पेक्टरला फॉर्म कमी येतात, मला माहीत आहे टेस्ट सिरीजला पण विद्यार्थी कमी राहतात, परंतु नोकरी तुम्हाला 101% लागणार. कारण ना, स्पर्धा तरी इथून एखादी वर्ष तरी स्पर्धा नसेल, त्यात मग आरोग्य विभागाची सार्वजनिक आरोग्याची जर निघाली तर नोकरी लागायची चान्स आहेत. परंतु सेंट्रल इन्स्पेक्टरची पोस्ट ही महानगरपालिकेमध्ये असते, त्यामुळं तिथं तुम्हाला शहरामध्ये नोकरी करायची संधी असते. म्हणून फोकस करा आणि पुढच्यापेक्षा हातचं सोडून धावत्याच्या मागे लागू नका असं माझी विनंती आहे. आता अभ्यास केल्यानंतर कदाचित काही वेटिंगवर लागल्यामुळे राहिलं असेल तर पुढची पोस्ट नक्कीच निघते.
बघा माझं काही जर समजा काही डाऊट असेल तर तुम्ही कृपया ह्याच्यावर व्हॉट्सअप देखील करू शकता. 89 99 56 13 13. ओके, हे आहे संपर्क क्रमांक व्हॉट्सअपवर. चालेल. ओके, थांबतो मी.